व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित पत्रकार, उपस्थित श्रोते आणि उपस्थित भगिनी, या सर्वांचं या परिसंवादाच्या निमित्तानं मी स्वागत करतो. हाराकी ही कादंबरी खरं तर एक वेदना, संवेदना आणि संवेदना घेऊन येते. त्यातूनच नव्या जगाला ती पालवी फोडते. यातील काही पात्रे घुसमटलेली आहेत आणि काहींचा श्वास मोकळा आहे. काही पात्रे स्वतःला राजकीय रंग देतात, तर काही पात्रे त्याच रंगाचा बेरंग करतात. काही प्रथा, परंपरा, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी धडपडतात. म्हणूनच पांगुळगाड्याची जोड असल्याशिवाय गावगाडा चालत नाही. पतन, अधपतन झाल्याशिवाय गाव पण जपलं जात नाही. एकंदरीत असाच हाराकीचा सूर घुमत जातो. बदलत्या राजकारणाचा कादंबरीला राजकीय वास दिसून येत नाही, हे विशेष आहे. तसं असतं तर हलगी वाजूनच मला यांनी पाडलं असं नेता बोलला नसता. याचा अर्थ स्पष्ट आहे की काही राजकीय पक्ष हे शास्त्र समजून पुढे जातात, तर काहींचे विचार ऐकून घेऊन घसरत राहतात. यामध्ये फक्त एकच प्रश्न निर्माण होतो की दगाफाटका हा शब्द नेहमी जिवंत राहतो. आणि म्हणूनच मी आता या सर्वसाधारणच्या कादंबरीमध्ये जो काही संघर्ष मांडलेला आहे तो संघर्ष मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. याची पार्श्वभूमी अशी आहे की हाराकी ही एक परंपरा आहे, परंतु कारण अस्पष्ट आहे. या कारण अस्पष्ट असण्यामध्ये नेमका पुरावा सापडत नाही. आणि हाराकी का पिकली जाते, त्याचं कारण काय आहे, लेखकांनी त्याच्या पद्धतीनं त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये रक्षा विसरणाचा जो नैवध आहे, हा जो नैवध आहे हे परिवर्तन मान्य करत नाही. इथं खरी तर अंधश्रद्धा आहे. परिवर्तन हे मान्य केलं पाहिजे. आणि कारण काय आहे की ज्या वेळेला मोहिते महाराजांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होतो, मोहिते महाराजांचा जो भूतकाळ आहे, त्यांनी जे कीर्तनाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन केलं की गावाला संस्कृतीचे विचार दिले, संस्काराचे विचार दिले, असा माणूस किंवा हरि हबप मध्ये तो असणारा माणूस आहे. संत अध्यात्माचं वलय ज्यानं जोडलेलं आहे, अशा माणसांचं ज्या वेळेला म्हणजे सरणावर जातो आणि त्यांचं रक्षण असतं, त्या रक्षा विसर्जनाच्या क्रमात नैवत ठेवला जातो, तो नैवदावरून त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. मग त्या ठिकाणी नैवत ठेवणारे जे पात्र आहे, ते नैवत ठेवणारं पात्र नेमकं काय शोधलं, परिवर्तन शोधायला हवं होतं, तो परिवर्तन न शोधता त्या ठिकाणी नको तो नैवत ठेवून ते कुठेतरी अध्यात्माला कलाटणी देऊन डागणी देण्याचा ते पात्र प्रयत्न केलेला आहे. इथं त्याची अंधश्रद्धा डोकावते. दुसरा आहे, त्यामुळे अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा पेच निर्माण झाल्यानंतर खरं तर लेखकानं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याचा धांडोवा घेत असताना प्रत्येक कादंबरीमध्ये परिवर्तनाचा झाडू फिरवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जी पात्र आहेत त्या पात्रामधले जे प्रसंग त्यांनी निवडत गेलेले आहेत, त्या ठिकाणी काही ठिकाणी परिवर्तन आहे. हे परिवर्तन या कादंबरीमध्ये त्या लेखकांनी अत्यंत छान पद्धतीने नमूद केलेलं आहे. त्याची काही पात्र मी सांगतो. यमनाप्पा हा जो नायक आहे, हा नायक दलित असल्यामुळे अधोरेखित होतो. तशी गावाची परंपरा, प्रथा यांचा तोच अभ्यासक असल्याने मूल्य जपतो. तसं प्रथेचं जे काही वैशिष्ट्य आहे, गावाच्या ज्या काही प्रथा आहेत, ज्या परंपरा आहेत, आता तो सतीचा घुमट असू दे, स्त्रियाषष्ठी असू दे, श्रीबंधनचा कार्यक्रम असो, त्याच्यानंतर आपला हाराकीचा कार्यक्रम असो, ही जी काही प्रथा परंपरेची जी काही पद्धत आहे, ही संपूर्ण पद्धत एक अभ्यासक म्हणून यमनाप्पा अभ्यासतो आणि तोच गावाला प्रबोधन करतो. म्हणजे यमनाप्पा हे जे पात्र आहे, हे पात्र एक अभ्यासक म्हणून, एक संशोधक म्हणून आणि प्रथा परंपरेचा गावगडा पुढे चालवणारे लेखक म्हणून पुढे येतं. म्हणून यमनाप्पा का हा मला त्या ठिकाणी मोठा वाटतो. खरं वास्तविक यमनाप्पामुळेच ही कादंबरी मोठी होत गेली. आणि ज्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला, जो बाळू अण्णा आहे, या बाळू अण्णाच्या घरामध्ये घडलेलं जे प्रकरण आहे, तिथंच खरं कादंबरीला कलाटणी मिळालेले. आता अनेक लेखकांनी या ठिकाणी ते सर्व काही सांगितलं, पण मला या ठिकाणी हे नमूद करायचं आहे की ज्या वेळेला संघर्ष सुरू होतो आणि त्यावेळेला त्या संघर्षामधून गावाचं गावपण जपण्यासाठी किंवा गावाला काहीतरी नवं वळण देण्यासाठी, गावामध्ये संस्कारांनी सुसंवाद साधण्यासाठी गावाला शानपण सुचावं लागतं. आणि हे शानपणाचं वाक्य अनेक या ठिकाणची मान्यवर मंडळी केलेली आहेत. त्या मान्यवर मंडळीमध्ये ही प्रथा मोडीत काढण्यासाठी काही उपद्रव पात्रे आहेत आणि काही प्रथा चालू ठेवण्यासाठी काही समर्थक पात्रे आहेत. ते म्हणजे एक रंगराव मोहिते महाराज, छकुली, बाळू अण्णा, आत्माराम, यमनाप्पा, ही जी पात्र आहेत ही देवलोकी देव साक्षी आहे.
म्हणजे या ठिकाणी हराकीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर या पात्रांना पुढे घेऊन जाणारी गावातली जी प्रतिष्ठित मंडळी आहेत ती आहेत सरपंच, उपसरपंच, गाव कामगार पाटील, प्रतिष्ठित मान्यवर आणि काही पुढारी. आता यांनी गावाला ज्या वेळेला गावपण दिलं, गाव पुढे घेऊन जाण्याचा गाडा वळायला सुरू केला, या बातमी अडथळे निर्माण करणारे म्हणजे स्पीड ब्रेकर निर्माण करणारे जी काही पात्र आहेत ते वाटणी पत्रावरून वाद पेटलेले आणि त्याचं म्हणजे छकुलीच्या प्रेतावरून नको तो धोंडाळ शोधणारे आणि यमनापामधले माणुसकी न शोधणारे, ही जी पात्र आहेत ही पात्र या एकूणच हराकी कादंबरीमधले स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे संघर्षामध्ये पुन्हा तेल टाकून पुन्हा संघर्ष पेटवणारी ही पात्र आहे. म्हणजे या पात्रांनी कुठेतरी परिवर्तन करावं आणि या पात्रांच्या मनामध्ये कुठेतरी परिवर्तन निर्माण व्हावं अशा पद्धतीचा विषय हा पुढे पुढे येत जातो. खरं तर या ठिकाणी दुसरं एक मला नमूद करावं होतो आणि ही पात्र कुठं निर्माण झाली, हे संघर्ष कुठं सुरू झाला, सहसा अंधश्रद्धा अज्ञानपणा म्हणजे नेमकं काय असतं. मला वाईट वाटतं की हौतात्म्य नसताना असलेलं विधवा आपण की ज्या ज्या वेळेला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही कादंबरी लिहिली गेली त्या दोन्हीचा काळाचा वेध घेऊन मग ज्यावेळेला हौतात्म्य जे झालेले नाही आहेत परंतु ते हौतात्म्य झाले असं समजून गावामध्ये वार्ता आली त्यावेळेला आलेलं विधवापण हे अत्यंत खेदजनक. म्हणजे कोणत्याही गोष्टीची म्हणजे सूचकता शोध न घेता पसरलेली बातमी गावाला कलाटणी देणार. खरं वास्तविक राजाराम मोहनच्या काळामध्ये कुटुंबामध्ये पण ही घटना घडलेली होती. आज आपण जर विचार केलो ह्या अज्ञानाचा किती मोठा कळस आहे की ज्या वेळेला हा प्रसंग आपण जर आपल्या डोळ्यासमोर आपण उभा केला, सती जाण्याचा पद्धत घुमटी प्रथा त्या ठिकाणी निर्माण केले, 2 गुण उभे केले. त्यावेळी 2 स्त्रिया सती जाण्यासाठी जात होत्या, माझा पती गेला तर मला सती जावं, आणि ही अंधश्रद्धा आणि अज्ञान त्या दोन्ही एकामेकाला घेऊन आल्या. आणि त्यावेळेला हा प्रसंग जर का आज आपण आपल्या डोळ्यासमोर आणला, सती जात आपली एक मुलगी, आपल्याच घरातली एखादी बहीण, एखादी आई, एखादी सून किंवा आपल्याच गावातली काही स्त्री महिला आज आपल्या डोळ्यासमोर ती सती जाते, हा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघा काय होते अवस्था, किती दुःख मोठं आहे. आणि ती असं म्हणते की मला मारू नका, मला जाळू नका, मला ढकलू नका. तिच्या वेदना त्या ठिकाणी आहेत, त्या वेदना सुद्धा या ठिकाणी पाहिल्या जात नाहीत. तरी सुद्धा तिला सती जावं लागतं. आणि सती जात असताना ती म्हणते मला जर या ठिकाणी तुम्ही सती घालवलात तर या गावामध्ये रोगराई जडेल, या गावामध्ये भूत पेशंट निर्माण होतील, या गावाचं चांगलं होणार नाही असा तो शाप आहे. त्याच ठिकाणी पुन्हा उशाप पण, शाप आणि उशाप या दोन्ही पद्धतीने चालणार हे गाव. आणि यामध्ये काय निर्माण झालं मग नंतर की त्याच्यामध्ये सती गेल्यानंतर त्यांनी जी काय उशाप दिला त्यामध्ये की या पद्धतीनं जर आमच्या गावामध्ये बाहेर गावामध्ये जर मुली देणार आहेत त्या मुलींना चांगलं सुख मिळावं, त्यांचा संसार चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही अशा पद्धतीचा कलह निर्माण होऊ नये म्हणून नैवेद्याची प्रथा किंवा सती त्या ठिकाणी जाण्याची जी प्रथा आहे तिथं जाणं, दर्शन घेणं आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पुढे जाणं, यासाठी ते प्रबोधन आहे. म्हणजे या प्रबोधनाचा पण त्या ठिकाणी विषय विचार घेतला तर डोक्यात यायला पाहिजे. आणि सर्वात मोठा संघर्ष सुरू होतो तो गाव सभेमध्ये. गावसभा ही गावच्या विकासाचं मुख्य ठिकाण आहे, एक ग्रामपंचायत प्रशासकीय काम. आणि या ठिकाणी जे विषय येतात ते विषय गावाच्या विकासाच्या दृष्टीने जास्त यायला हवे होते, परंतु लेखकाच्या समोर आलेले जे विषय आहेत ते प्रबोधनाचे आले, परंतु जे विषय गावाला कलाटणी देणारेच भेटत गेले. हराकी हा त्या ठिकाणी विषय आला. प्रेम जो हराकी विषय आला ती हराकी प्रथा बंद करण्याची. मग हराकी प्रथा का बंद केली पाहिजे? मग ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं, ज्यांना यायचं नाही त्यांनी येऊ नये, परंतु हराकी प्रथा बंद न झाली पाहिजे. त्याला काही पुरावे दिले, काही पंचांग करते हराकीमध्ये हरिकाका आहेत, शंकरराव कोणते आहेत, असे जे काही पंचांग करते या लोकांनी पुरावे दिले की हराकी का फेकली जाते, त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत. आणि ते गावातल्या चांगल्या प्रतिष्ठित मंडळींना ज्या वेळी पटलं त्यावेळेला ती पुन्हा परंपरा त्या पद्धतीनं चालू झाली. आजही हराकी फेकली जाते. म्हणजे हा जो काय विषय हराकीचा तो या पद्धतीनं गाव सभेत आल्यामुळे तो पुढे जास्त संघर्षामध्ये निघत गेला. श्रेयाळ बंधनाचा विषय तसाच आहे, श्रेयाळ षष्टीचा विषय तसाच आहे. 4 पाटलांची घरं आहेत, 4 पाटलांच्या घरामध्ये हा श्रेयाळ षष्टीचा कार्यक्रम ज्यावेळी सुरू होतो त्यावेळेला एक गावाला खरं तर यात्रेचं चांगलं रूप येतं. परंतु या ठिकाणी काही प्रथा आहेत. आता मरगुबाईची जत्रा, मरगुबाईच्या जत्राचा सरांनी प्रसंग छान मांडलेला आहे आणि मला तो पण प्रसंग तसा आवडला. कारण मरगुबाईच्या जत्रेमध्ये काय आहे प्रसंग की गावातल्या ज्या ज्या लोकांनी किंवा बाहेरच्या ज्या ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला
किंवा आपल्याला नको त्या कारणासाठी आमची अडवणूक केली, अशा लोकांना या ठिकाणी गाठायचं आणि त्यांचा लोलो करायचं. हा लोलो हा जो शब्द आहे, हा लोलो हा शब्द मला फार आवडतो. कारण आता त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण आहे, यात्रेमध्ये उपसरपंचांचा जावई, उपसरपंच जावईना त्या ठिकाणी त्यांच्याही मुलीला सुख लाभत नव्हतं. तो मुलीला फार त्रास द्यायचा. त्याचा सुखाचा संसार नाही, सगळं आहे, संपत्ती आहे, धन आहे, सर्व काही सुख आहे, वैभव आहे. परंतु मनाची जी एक विकृती आहे, ती मनाची विकृती त्यांना सुख देऊ शकत नव्हती. आणि मग अशा माणसाने नेमकं वटीवर आणायचं असेल तर काय करायचं, तर अशा यात्रेला यांना निमंत्रित करायचं आणि निमंत्रित केल्यानंतर त्याला खाऊ पिऊ घालायचं, कार्यक्रम न्यायचं आणि कार्यक्रमामध्ये नेल्यानंतर मग ज्या ठिकाणी जी माणसं टपलेली असतात त्यांना पुढं करायचं आणि त्याचा लोलो करायचं. म्हणजे त्या ठिकाणी त्याला एकदा बदलून काढलं तर बाकीचे आपोआप सुद्धासारखे सरळ होतात. हा जो प्रसंग आहे मला आवडला, कारण त्या पद्धतीनं ही जी परिवर्तन चिन्हाजी सरांनी लेखकांनी या कादंबरीमध्ये मांडली ती अत्यंत छान म्हणली. प्राध्यापकांचंही तसंच आहे. म्हणजे हा जो विषय या ठिकाणी सर हाराकीमध्ये मांडत गेले, ती मांडत जात असताना सरांनी खरं तर एक माणुसकी जपली. प्रत्येकाला स्वतःला, प्रत्येक गावाला स्वतःला आत्मचिंतन करायला लावलं. आत्मचिंतन हा सर्वात महत्वाचा विषय सरांनी या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून ही प्रथा ही याच्यामध्ये वधूवर स्थळातील जर दादूमामाचं एक पात्र आहे, विनोदी पात्र आहे. तो वधूवराचा प्रसंग वेगवेगळ्या बघायला जाण्यामध्ये तो प्रसंग कसा गेला सरांच्या कादंबरीमध्ये छान मांडलेला आहे. तरी पण वेळेअभावी अभावी मी आता तो प्रसंग या ठिकाणी मांडत नाही. तरी पण मी जाता जाता सांगू शकतो की ही जी कादंबरी आहे, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, सूड, शहाणपण आणि प्रबोधन हीच हराकीची दमदार पावलं आहेत. या दमदार पावलात दोन पिढीत अडखणारा अंतर आणि जगणं लेखक मांडतो. यमनाप्पाची गावाशी नाळ जोडतो. अखेर जगण्याशी झुंज देऊन अखेरच्या अंत्यंतरेत कॅप्टनची आई म्हणते, यमनाप्पा तू गावाला ओळखलास, खरं गाव तुला ओळखलं नाही. आणि हा हराकीचा श्वास आहे. कारण हा जो काय श्वास आहे प्रत्येक माणसाचा श्वास आहे. आणि कॅप्टनची आई आणि यमनाप्पा ही मुख्य पात्र, ही मुख्य कुटुंब या कादंबरीच्या भोवती फिरत राहतात. आणि मग या सगळ्याच्या भोवती फेरे धरून गाव नाचत राहतं. आणि या ठिकाणी या प्रथा आणि या परंपरा पुढे अशा चालू राहाव्यात आणि त्या प्रथम पातळीतून गावातलं प्रबोधन व्हावं, स्वच्छतेचं दर्शन घडावं आणि गाव पातळीवरती असे संघर्ष होण्याऐवजी, भावकी वाद पेटत राहण्याऐवजी गावाला एक नवी दिशा मिळावी, या पद्धतीनं या कादंबरीचं लेखन सरांनी छान पद्धतीनं केलेलं आहे. म्हणूनच मी या कादंबरीबद्दल या इथं लेखक मनोहर भोसले यांना या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीचा गावगाडा त्यांनी जपत राहावा आणि गाव लेखन करत राहावं असं म्हणून थांबवतो. धन्यवाद.